तर आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे हा बीच रिसॉर्टला लागूनच असलेला, लागून म्हणजे अगदी ते त्यांचं प्रायव्हेट बीच असल्यासारखंच आहे. तर आम्ही आता दुपारी फ्रेश वगैरे जेवण वगैरे करून आता चाललो आहे बीचला. तर पाहूया आपण बीचवरती आम्ही आज काय काय मजा केली होती. तर पूर्वी बघा हे ट्यूब आम्ही हे आमच्या घरूनच घेऊन आलो होतो. पूर्वी निघाली पळत पळत बीचवरती जाण्यासाठी. माझे मिस्टर, मुलगी आणि इकडचे बीचवरचे पण खूप सारे लोक, म्हणजे जास्त गर्दी नव्हती. आम्ही जे बीच रूमवरती आलेले तीच माणसं, एवढी वर्दळ नव्हती तरी. तर बघा तो पुढे असा बीच आहे समोरच आणि एकदम निवांत शांत बीच आहे, स्वच्छ एकदम निळशार पाणी आहे. आणि जसं जसं आम्ही पुढे पुढे येत होतो ना, म्हणजे जसं जसं संध्याकाळ पुढे पुढे तसं जसं पाण्याच्या लाटा ज्या वाढत होत्या आणि पाणी पण वरती वरती येत होतं. ते तर तुम्हाला दिसेलच पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा असं समोरासमोर शांत असं पाणी. आत्ता सध्या 4 वाजले ना, तर पाण्याला एवढी भरती नसते, थोडं शांत असतं पाणी. म्हणजे दुपारच्या वेळेस ना खूप असं 12:30-12च्या दरम्यान आहे ना, खूपच अशा लाटा येतात इकडे. ते मी तुम्हाला दाखवेलच पुढच्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला दिसेल ते. तर हा बघा हा असा बीच आहे. माझ्या अवतीभोवती बघा किती सुंदर अशी नारळाची झाडं आहेत अवतीभोवती. आणि बीचसुद्धा क्लीन आहे, बिलकुल तुम्हाला घाण दिसणार नाही बीचवरती. आणि त्या बीचला लागूनच समोर म्हणजे हे सगळे किनारे आहेत. निवती, देवबाग, तारकर्ली, मालवण, वेंगुर्ला हे सगळे किनारे आहेत. ते किनाऱ्याचे बीचच आहेत, म्हणजे ह्याला समुद्राचेच आहेत हे. तर आमच्या समोरच ना देवबागचा पण किनारा होता, हे समोर दिसतंय ना तो. तर हे आम्ही तर असं छान असं रेडी होऊन आलो होतो आणि व्हिडिओ काढत होते मी. तर हे बघा असं पाणी छान एकदम आणि अवतीभोवती नारळाचं झाडं, खूपच सुंदर असं, म्हणजे मन असं मोहून टाकेल असं दृश्य होतं. असं बोलतो ना आपण पैसे वसूल असं ठिकाण आहे हे. म्हणजे जरी थोडं म्हणजे बजेट फ्रेंडलीच असं बोलायला गेलं तर, इतकं पण काही कॉस्टली नाही आहे. ठीक आहे, 4 डेजच्या हिशोबाने आम्ही बरोबरच होतं. आणि याचं प्लस पॉईंट म्हणजे आहे ना, इथे अवतीभोवती जास्त वर्दळ नाही आहे. एकदम इथे आलं ना की असं लॉक झाल्यासारखं होतं. म्हणजे इथून तुम्हाला कुठे जायचं असेल तर त्या वाळ आहे, त्या वाळाच्या पुढे जाऊन तुम्हाला रिक्षा, ती पण ह्यांच्याच माणसांना फोन करून सांगावं लागतं, कारण तिथे काही रिक्षा वगैरे येत नाही. खूप लांब आहे रस्त्यापासून पण ते. तर त्यामुळे कसं इथे अवतीभोवती कोणाची घरं बिरं असं काही दिसणार नाही. त्यांची फक्त अशी आमराई आहे आणि नारळाच्या बागा आहेत त्यांच्या. काळी मिरीची झाडं वगैरे अशी लावलेली आहेत बागेमध्ये त्यांनी. आणि खूप सारे नारळाच्या बागा अवतीभोवती, पूर्ण हिरवळ हिरवळ. ते माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच, आम्ही कसं इकडे बाग बघितली, आंबे वगैरे जमा केले, ते दिसेलच. हे मी व्हिडिओ काढत होती, वेगवेगळ्या रील्स बनवल्या इथे भरपूर साऱ्या. खूपच छान वातावरण होतं. स्वतःला असं एकदम मस्त, मला स्वतःला इतकं छान वाटत होतं ना, की जसं काय कुठेतरी मी एकदम अशा शांत ठिकाणी, म्हणजे कोणच नाही मला बघणार वगैरे, मला कशाचं टेन्शन नाही, काय नाही, एकदम असं रिलॅक्स वाटत होतं. असं पाण्यामध्ये वॉक करून वगैरे मी काही व्हिडिओज बनवल्या. आणि जाता जाता मी गाणीसुद्धा बोलत होती. म्हणजे वातावरण इतकं छान होतं ना, की मस्त असं सुंदर सुंदर गाणी अशी मोठ्या आवाजामध्ये तेसुद्धा बोलत होती. कारण अवतीभोवती कोणच नव्हतं मला बघणार. छान छान गाणी वगैरे ते मी रेकॉर्डिंग केली, पण ती आता याच्यात कशी ऐकवणार. त्यामुळे कारण त्याच्यामध्ये अवतीभोवती आवाज भरपूर होता ना पाण्याचा, त्यामुळे इतकं मी रेकॉर्डिंग नाही केलं. ते सुद्धा टाकेल मी जी गाणी वगैरे गायली आहेत ते. खूपच सुंदर असं अवतीभोवती निसर्गरम्य ठिकाण असल्यासारखं आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर हे जे ठिकाण होतं ना, इथे असं खडकाळ असं ठिकाण होतं हे. आणि जसं जसं संध्याकाळ होत होती ना, तसं नंतर हे पाणी इकडे भरायला लागलं होतं. आम्ही नंतर तिथून त्या रिसॉर्टवाल्यांनी आवाज दिला तसं आम्ही इथून निघालो, कारण ते पाणी आहे ना, हे पूर्ण खडकं पूर्ण डुबून जातील इतकं पाणी वरती वरती यायला लागलं होतं. आणि आम्ही ह्या खडकांच्या पलीकडे गेलो होतो, तर तिथे पण आम्ही फोटोशूट वगैरे केले. त्यांनी किल्ला बनवला मिळून, आणि लोक पण येत होते तिथे.
आणि ते खडकाळ भाग होता ना, तर ते असं म्हणजे ते पाणी यायचंच तिथे, पण तिथे असं शेवाळ वगैरे काही नव्हतं की असं पाय तुम्ही ठेवला की निसरडेल पाय वगैरे, असं काही नव्हतं. पण ठिकाण इतकं सुंदर होतं ना, त्या खडकांमध्ये जाऊन सुद्धा मी खूप सारे फोटोज काढले, रील बनवली. म्हणजे असं वाटत होतं की ना खूपच असं म्हणजे सुंदर ठिकाण आहे हे. म्हणजे असं आपल्याला असं बोर होणारच नाही. कंटिन्यू असं वाटतं की सगळ्या प्रत्येक एक एक कोपऱ्याचं आपण आहे ना सतत म्हणजे ते आपल्या मेमरीमध्ये जमून ठेवावं, साठवून ठेवावं. इतकं सुंदर असं निसर्गाने भरलेलं हे ठिकाण आहे. निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये असं निसर्गाने जसं काय आपल्या उधळण केलेली आहे त्याच्या प्रेमाची, असं सगळं दिसून येतं. ही पूर्वी अशी खेळत होती पाण्यामध्ये आणि लाटा येत होत्या नंतर हळूहळू, आणि पाणी इतकं सुंदर स्वच्छ ना पाणी की बिलकुल आपल्याला असं बोर होणार नाही. तुम्ही बघताच आहे, मी असं ह्या दगडावरती गेली नंतर, म्हणजे ते पाण्यामध्ये इतकं पाण्यामध्ये नव्हतं की आपण डुबू वगैरे, तर मी नंतर जाऊन त्या दगडावरती जाऊन बसली आणि तिथे पण सुद्धा मी फोटोज वगैरे काढले. तुम्हाला बोलली ना मी, पाणी इथे खेळतं असल्यामुळे कसं नाही, बिलकुल दगडांवरती शेवाळ वगैरे काही नव्हतं. हां, पण बारीक बारीक शिंपलं आणि शंख चिपकलेले त्याला, आणि छोटे छोटे खेकडेसुद्धा होते त्याच्यामध्ये मध्ये. त्यामुळे थोडी भीती पण वाटत होती बसायला, पण ट्राय केलं आणि गेली. आणि हे लोक सगळे असे हे किल्ला बनवत होते आणि हे अवतीभोवती बघा असं किती छान वाटत होतं असं, आणि सूर्यास्त होत होता ना, त्यामुळे एकदम असं गुलाबी असं पिवळसर आणि सोनेरी कलर आला होता सगळीकडे अवतीभोवती, आणि छान वाटत होतं एकदम बघून पण. हे मी असं त्या दगडावरती चढून बसली. नंतर उतरताना मला ते पाणी ना थोडं वाढलं होतं, तर मी माझ्या मिस्टरांना बोलून आधी ते सेल्फी स्टिक आणि मोबाईल वगैरे सगळं हातात दिला, आणि नंतर मी जंप मारून मग पलीकडे गेली. कारण खाली पाय ठेवायला गेलं ना तर ते वाळू पूर्ण निसटून पाय खाली जात होता आणि थोडी भीती पण वाटत होती, पण काय नाही, केलं एकदम, म्हणजे गेली जंप मारली की गेली, मग पोचली मी बाहेर. हे बघा असं पाणी भरायला लागलं होतं नंतर. आणि मागच्या साईडनी बोटिंग वगैरे पण चालू होतं. आणि इथे ना प्लस पॉईंट म्हणजे जवळच ते देवबाग आहे, तिकडून सुद्धा ते बोटिंग वगैरे आपल्याला असं राऊंड मारून आणतात ते, तुम्हाला फिरायचं असेल तर असं. पण इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे, आता आम्ही आलो आहे तर आता आम्ही कसं आता आम्ही इथे आलेलो आहे ना, तर एक साधारण 20 तारखेच्या नंतर आलेलं, त्यामुळे इथे प्रॉब्लेम काय होतं, त्या पाऊस येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि असंही तिथे त्यांनी सांगितलं आहे की स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं त्यांनी बंद केलेलं आहे, कारण समुद्र आहे ना पोटामध्ये, त्याचं ढवळण चालूच असते, त्यामुळे ते स्कुबा डायव्हिंग बंद केलेलं आहे. आणि ते निवटी बीचला सुद्धा आम्हाला जायचं होतं लाईट हाऊस वगैरे बघायला, पण ते सुद्धा बंद झालेलं आहे. म्हातारीची चोरणी वगैरे ते सुद्धा बंद केलेलं आहे, कारण आहे ना एक साधारण दुपारच्या नंतर म्हणजे संध्याकाळ होते किंवा मॉर्निंगपर्यंत शांत असतं, पण नंतर एक 10-10:30 झाले ना की मग समुद्राचं पाणी ना ढवळायला लागतं आणि बोट त्याच्यावरती असे स्टेअर करून चालू नाही शकत प्रॉपर, त्यामुळे ते सगळं बंद करून टाकलं. आणि 25 तारखेनंतर तर ते पूर्णच बंद होणार आहे, सिंधुदुर्ग वगैरे ते बघितलं आम्ही. आणि हे सगळं मी अशा रील्स बनवत होती बघा तुम्ही त्या तुम्हाला माझ्या रील्ससुद्धा दिसतील, ते सुद्धा माझे शॉर्ट्स वगैरे बघा तुम्ही प्लीज. आणि पूर्वीला घेऊन असं व्हिडिओज काढल्या मी. मधुरा तिथे किल्ला बनवत होती, आम्ही ते किल्ला बनवण्याचं सगळं साहित्य वगैरे पण घेतलं होतं. पूर्वीसुद्धा खूप खुश होती, सारखी पाण्यात जायचं म्हणून तिथं चालू होतं. आम्ही सकाळी जसं आलं आहे ना, म्हणजे जसं बस या बीचवरती आहे ना, त्याचं मी साधारण आम्ही 2-3 वेळा आम्ही आमचे कपडे चेंज केलेत, कारण थोडा वेळ खेळून रूमवरती जायचं आणि हे पूर्वीला पुन्हा जायचं म्हणून मग हे पुन्हा घेऊन जायचं. असं साधारण 8 वाजेपर्यंत ते मस्त खेळतच होते पाण्यामध्ये बीचवरती. समोरच असल्यामुळे कसं आणि क्लीन आहे बीच, आणि खूपच छान वाटायचं ना, त्यामुळे ते पोरं पण त्याच्याच खेळायला मागत होते. माझ्या मिस्टरांना आणि मुलीला पण स्विमिंग येते, तर त्यांनी पण स्विमिंग केली तिकडे. इतकं काही असं खोल नव्हतं, स्विमिंग करू शकत होतं प्रॉपर असं ठिकाण ते. आणि हे बघा हे असं पूर्वीला त्या ट्यूबमध्ये बसून ते खेळवत होते तिकडे किनाऱ्यावरतीच. पूर्वीनी पण खूप एन्जॉय केला. हे मग आम्ही असे ग्रुप फोटो काढले, आमचे फॅमिली फोटोज समुद्रामध्ये. आणि हे जेव्हा मला कळलं ना की अरे बापरे पाणी भरायला लागलं, तेव्हा मग आम्ही इथून निघालो सगळेजण.
कारण नंतर मग जास्त पाणी भरलं असतं ना तर मग तिथून येणं मुश्किल झालं असतं आम्हाला बीचवरती पुन्हा. असं जसं पाणी ओसरतं ना तसं तो किनारा असा फैलल्यासारखा दिसतो, पण जेव्हा पाण्याला भरती असते ना त्यावेळेस तर किनाऱ्याचे एकदम जिथे दगडं तुम्हाला दिसले ना आम्ही उतरताना तिथपर्यंत पाणी होतं. आता हे बघा, हे असं रॉक होता तिकडे, त्या रॉकच्या अवतीभोवती थोडं थोडं पाणी होतं, इतकं नव्हतं. तर इथे सुद्धा मी खूप सारे फोटोज काढले, शूटिंग केली. ठिकाण खूप छान असल्यामुळे ना असं वाटतच नव्हतं तिथून निघावं. रूमवरती जाण्याची इच्छा पण होत नव्हती. आम्ही सतत इथे बीचवरतीच असायचो, कारण आपल्या मुंबई साईडला तर आहे तसं म्हणा बीच, पण असे स्वच्छ बीच आणि असे शांत ठिकाणं कुठे दिसतात. सगळीकडे माणसांची गर्दी, ते दुकान ठेलेवाले सगळे तिकडे, खूप असं आपल्याला थकायला होतं ते सगळं बघून, असं निवांत असं वाटत नाही. पण इथे कसं एकदम कोणी नसल्यामुळे एकदम शांत आणि निवांत वाटत होतं. त्यामुळे मस्त असं दिवस पण आमचा एकदम मस्त, म्हणजे पूर्ण थकवा निघून गेला. जो आम्ही प्रवास केला ना रात्रभर, त्या प्रवासाचा पूर्ण थकवा निघून गेला. हे आम्ही नंतर काही फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी मिळून. एक किल्ला बनवला होता ह्यांनी, हे मी सेल्फी स्टिक घेऊन सतत आम्ही फोटो काढत होतो, कारण ती मुलगी तर खेळण्यामध्ये बिझीच होती. हे बघा, आम्ही फोटो काढले आमचे छानचे फोटोज. अशा प्रकारे आता संध्याकाळ व्हायला लागली होती आणि आता निघायची वेळ झाली होती, कारण सगळेच जण गेले होते रूमवरती. टी टाईम होता, सगळेजण चहा वगैरे 7:30-7:30ला घेतात, तर ते घेण्यासाठी आम्ही निघालो होतो. आणि हे असं एकदा राऊंड मारला अवतीभोवती, सगळेजणच गेले होते त्यामुळे निघणं भागच होतं, कारण थांबू नाही शकत होतं. पण जे एंट्रन्सला समोर जो बीच होता ना, म्हणजे पाणी होतं ना, तिथे माझी मुलगी, माझे मिस्टर वगैरे खेळत होते, आणि ते समोर असल्यामुळे तिथे ओके होतं. लांब लांब वगैरे जाणं पॉसिबल नव्हतं. आणि याचा प्लस पॉईंट कसं माहिती आहे, ह्यांचा एक कसं त्यांच्याच बीचला लागूनच असा एक बोट वगैरे, तुम्ही तिथून जर तुम्हाला जायचं असेल ना तर त्या तिकडूनच बोट तुम्हाला मिळेल. त्यांची प्रायव्हेट बोटसुद्धा आहे रिसॉर्टवाल्यांची. पण तुम्ही जर कोणाला बोलवलं तर तुम्हाला त्यांचा एक पॉईंटसुद्धा आहे की तिथे ती बोट लागणार आणि तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही, तिथूनच तुम्ही बोटीतून बसून जाऊ शकता. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग.